जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर डीमॅट अकाउंट नंतर लागणारी सगळ्यात महत्त्वाची ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर ते म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू. ट्रेडिंग व्ह्यू काय आहे? ट्रेडिंग व्ह्यूवरती आपल्याला चार्ट्स बघायला मिळतात, म्हणजे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात किंवा जे सपोर्ट रेजिस्टन्स आपण मार्क करतो किंवा कुठल्याही प्रकारचा टेक्निकल ॲनालिसिस जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूशिवाय कुठलाही ऑप्शन नसतो. जर आत्तापर्यंत तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू यूज करत नसाल, म्हणजे तुम्ही ट्रेडिंग तर करताय पण तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूज यूज करत नाही, तुम्ही चार्टच बघत नाही, तर याचा अर्थ असा झाला की तुम्ही युद्धात तर उतरलाय, तुमच्याकडे बंदूक तर आहे पण त्यात गोळ्याच नाही आहेत. तर ही व्हिडिओ नेहमीपेक्षा मोठी असणार आहे, अराउंड 1 तासाची वगैरे ही व्हिडिओ बनू शकते. तर तुमच्याकडे जर वेळ नसेल तर आत्ताच ही व्हिडिओ पॉज करा, वॉच लेटरमध्ये ॲड करून ठेवा. जेव्हा तुमच्याकडे निवांत वेळ असेल तेव्हा तुम्ही ही व्हिडिओ नीट बघा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कसं ट्रेडिंग व्ह्यू यूज करतात, कुठले टूल्स असतात, वॉच लिस्ट कशी बनवायची आणि कुठल्या फॅसिलिटीज आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू देतं फ्री व्हर्जनमध्ये आणि पेड व्हर्जनमध्ये, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण चेक करूयात की ट्रेडिंग व्ह्यू ओपन कसं करायचं. ठीक आहे, तर मी हे क्लोज करतो. त्यानंतर इथे नॉर्मली तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर पहिलाच ऑप्शन येतो tradingview.com, त्यावरती जायचं आहे तुम्हाला. इथे तुम्हाला एक अकाउंट बनवायचं आहे, एक सिम्पल अकाउंट बनवा आणि फ्रीवाला अकाउंट बनवा, काही तुम्हाला पेड अकाउंट बनवायची गरज नाही आहे. तर त्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट्समध्ये जायचं असतं, त्यानंतर तुम्हाला जायचं असतं चार्टमध्ये. जेव्हा तुम्ही चार्टमध्ये येता एक अशा टाईपचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. तर मी स्टार्टिंगपासून सांगतो तुम्हाला, या ज्या कॅन्डलस्टिक्स आहेत वगैरे या सगळ्या बेसिक गोष्टी झाल्या. तर आत्ता फक्त आपण ट्रेडिंग व्ह्यू कसं वापरायचं यावरती फोकस करूयात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा सपोज तुम्हाला एक ॲनालिसिस करायचं आहे XYZ स्टॉकचा, सपोज तुम्हाला टाटा मोटर्सचा ॲनालिसिस करायचा आहे. तर इथे जिथे निफ्टी लिहिलं आहे तिथे जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो तुमचा ॲनालिसिस करायचं आहे, ज्या स्टॉकचा किंवा ज्या इंडेक्सचा किंवा क्रिप्टोचा किंवा फॉरेक्सचा, कुठल्याही मार्केटमध्ये, म्हणजे इंडियन मार्केट असू दे, फॉरेक्स मार्केट असू दे, क्रिप्टो मार्केट असू दे किंवा इंडायसेस असू दे किंवा बॉन्ड्स असू दे, कुठल्याही मार्केटबद्दल तुम्ही इथे इन्फॉर्मेशन घेऊ शकता. जर आता आपल्याला सपोज टाटा मोटर्सबद्दल इन्फॉर्मेशन हवी तर इथे जेव्हा तुम्ही टाटा मोटर्स सर्च करता तेव्हा इथे स्टार्टिंगला तुम्हाला टाटा मोटर्स NSE लिहून येतं, त्यावरती क्लिक करायचे. तर हा झाला ओपन टाटा मोटर्सचा चार्ट, म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथे टाटा मोटर्सचा चार्ट लगेच दिसून येतो. तर त्यानंतर जी त्या बाजूला एक कॉलम आहे, हा कॉलम, तर यामध्ये तुम्ही टाईम फ्रेम सिलेक्ट करू शकता. टाईम फ्रेम म्हणजे काय की तुम्हाला कुठल्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करायची. जर एखादा इंट्राडे ट्रेडर असेल तर तो 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करतो, 1 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करतो किंवा 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करतो. जर एखादा स्विंग ट्रेडर असेल, स्विंग ट्रेडर म्हणजे काय की जो 1 आठवडा ते 1 महिन्यासाठी पोझिशन होल्ड करतो, तो माणूस 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करतो किंवा 1 दिवसाच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करतो. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे एवढ्या फॅसिलिटीज आहेत. तुम्ही इथे इवन 1 सेकंद 5 सेकंदच्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता, पण त्या खूप ॲडव्हान्स गोष्टी झाल्या आणि त्या फ्री व्हर्जनमध्ये येत नाहीत. तर फ्री व्हर्जनमध्ये आपल्याला 5 मिनिट 15 मिनिट्सची टाईम फ्रेम येते. 10 मिनिट्सची टाईम फ्रेम घेण्यासाठी आपल्याला एक पेड व्हर्जन घ्यावं लागतं. त्यानंतर 1 आवर, इथे तुम्ही बघू शकता आता 5 मिनिट्सचा चार्ट ओपन आहे. तसंच तुम्हाला जर 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही जस्ट इथे 15 मिनिट्स वरती क्लिक केलं की तुम्हाला 15 मिनिटाचा टाईम फ्रेमचा चार्ट ओपन होतो. त्यानंतर सपोज एखादा स्विंग ट्रेडर आहे तर त्याच्यासाठी 1 तासाची टाईम फ्रेम सुद्धा इथे आहे. मग 1 तासाची टाईम फ्रेम ओपन केली की 1 तासाप्रमाणे कॅन्डलस्टिक्स तुमच्यासमोर येतात. जर एखादा स्विंग ट्रेडर आहे ज्याला 1-2 महिन्यासाठी पोझिशन बनवायचे, तर तो कुठली कॅन्डल ओपन करणार, कुठली टाईम फ्रेम ओपन करणार, तो ओपन करणार डेलीची टाईम फ्रेम. इथे तुम्ही बघू शकता डेलीची टाईम फ्रेम आली आणि डेलीच्या टाईम फ्रेममध्ये कसं टाटा मोटर्स परफॉर्म करतं हे आपल्याला इथे दिसून येतं. म्हणजे जे स्विंग ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी 1 तास 1 दिवसाची टाईम फ्रेम खूप झाली, जे इंट्राडे ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी 5 मिनिट्स 15 मिनिटाची टाईम फ्रेम खूप झाली. तर सिम्पली इथे तुम्ही बघू शकता हे जे ग्रीन बॉक्स आहे इथे 477.55, तर टाटा मोटर्सची आत्ताची व्हॅल्यू आहे 477.55, म्हणजे 477.55ला टाटा मोटर्स क्लोज झालाय. जर चालू मार्केटचं तुम्हाला जर एखादं एक्झाम्पल बघायचं असेल तर आपण आता बिटकॉइन ओपन करून बघूयात. बिटकॉइन ही एक क्रिप्टो करन्सी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बिटकॉइन आत्ता चालू मार्केटमध्ये 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमला जर पाहायचं झालं तर अशी ही कॅन्डल्स बनत असणार, अशा प्रकारे या कॅन्डल्स बनत असणार. तुम्ही इथे बघू शकता 23,944 रुपयाला आत्ता बिटकॉइन चालू आहे. तर ही कॅन्डल अशी चेंज होत राहते आणि ट्रेडिंग व्ह्यू हे एक एकमेव सॉफ्टवेअर आहे जिथे पर सेकंड डेटा अपडेट होत राहतो. जर तुम्ही तुमच्या ब्रोकरचं अकाउंट यूज करत असाल आणि जर त्यातलं तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू किंवा त्यात तुम्ही चार्ट बघत असाल तर त्याऐवजी तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवरती अकाउंट बनवा, काहीही ते चार्जेस घेत नाहीत. उलटं तुम्हाला इथे एक ॲडव्हान्स व्ह्यू मिळतो मार्केटचा. तर आता आपल्याला
कुठला चार्ट कुठे पाहायचा ते तर कळलं, त्यानंतर आपल्याला कुठली टाइम फ्रेम कुठे पाहायची ते तर कळलं. आता आपण पाहूयात आपल्याला कुठल्या टाईपचा चार्ट पाहायचा आहे. तर इथे आपल्याला लाईन चार्ट, इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला बार चार्ट, कॅन्डल चार्ट, हॉलो कॅन्डल्स, कॉलम्स, लाईन चार्ट, हँकिन ॲशीचा चार्ट, परत हाय लोचा चार्ट आणि रेंज चार्ट असे बरेच ऑप्शन्स मिळतात. तर यातलं आपल्याला काहीच यूज करायचं नाही. सगळ्यात फेमस आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा कुठला पॅटर्न असेल तर तो आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. तर इथे कॅन्डलस्टिक्स बाय डिफॉल्ट येतात तुम्हाला. जर तुमच्या चार्टमध्ये लाईन्स असतील, असा चार्ट जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही काय करा, हा लाईन चार्ट जो होता तो जेव्हा आधीच्या काळात ट्रेडिंग चालायची तेव्हा लाईन चार्ट असायच्या. मग त्यानंतर जॅपनीज लोकांनी एक कॅन्डलस्टिक्सचं इन्व्हेन्शन केलं या प्रकारे. तर इथे तुम्ही कॅन्डलस्टिक्स ठेवायचे, दॅट्स इट. तुम्हाला कॅन्डलस्टिक्स शिवाय दुसरं काहीच वापरायचं नाही. कॅन्डलस्टिक्स हे ट्रेडिंगसाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला कोणी सांगितलं की हेंकिन ॲशी वापरा किंवा रेन्को कॅन्डल्स वापरा वगैरे, काही नाही. तुम्हाला फक्त कॅन्डलस्टिक्स बघून तुम्हाला कळू शकतं की काय होणार आहे मार्केटमध्ये आणि कॅन्डलस्टिक्सचा स्टडी कसा असतो ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहूयात. पण आत्ता थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला फक्त कॅन्डलस्टिक्सच पाहायच्यात. यानंतर आपण पाहूयात नेक्स्ट कॉलम. नेक्स्ट कॉलम कुठला आहे? इंडिकेटर्सचा. तर इंडिकेटर्समध्ये तुम्हाला जो कुठला इंडिकेटर लावायचा आहे, सपोज तुम्हाला बॉलिंजर बँड्स लावायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता फेवरेट्समध्ये मी एवढे इंडिकेटर्स ॲड करून ठेवलेत. पण जर सपोज तुम्हाला XYZ सुपर ट्रेंड लावायचा आहे, तर जेव्हा तुम्ही इथे सुपर ट्रेंड टाईप करता तेव्हा सुपर ट्रेंड येतो, त्यावरती क्लिक केलं की लगेच तुमचा इंडिकेटर तुमच्या चार्टवरती अप्लाय होऊन जातो. मग सुपर ट्रेंड हा पार्ट झाला एखाद्या स्ट्रॅटेजीचा. जर तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये सुपर ट्रेंड असेल तर तुम्ही सुपर ट्रेंड लावू शकता. सपोज तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये RSI आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, तर तुम्ही जस्ट इथे इंडिकेटर्समध्ये जाऊन RSI टाईप करू शकता. RSI वरती क्लिक केलं की लगेच तुम्हाला खालती इथे RSI ओपन झालेला दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा टेक्निकल ॲनालिसिस करू शकता. इंडिकेटर्स कसे लावायचे? तर ते इंडिकेटर्स या कॉलममधून. जर सपोज तुम्हाला एखादा इंडिकेटर आहे जो तुम्ही सारखा यूज करता, तर तुम्ही इथे सर्च करू शकता आणि जर तो तुम्ही सारखा यूज करत असाल तर तुम्ही इथे स्टार देऊ शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या इंडिकेटरला स्टार मार्क देता तो तुमच्या फेवरेट्समध्ये ॲड होऊन जातो. तर पेड व्हर्जनमध्ये तुम्ही कितीही इंडिकेटर्स लावू शकता आणि फ्री व्हर्जनमध्ये तुम्ही 3च इंडिकेटर्स लावू शकता ॲट अ टाईम. तर इथे तुम्ही बघू शकता मी किती इंडिकेटर्स लावू शकतो. जर मी CPR लावलं, डायरेक्शनल मुवमेंट इंडेक्स लावला, हाफ ट्रेंड लावला, मूव्हिंग ॲव्हरेज लावले, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल लावले, तर चार्टवरती बऱ्यापैकी एक प्रकारचा कचरा होतोय, म्हणजे एक प्रकारचा नॉईज जनरेट होतोय. तर ट्राय करा विदाऊट इंडिकेटर्स ट्रेडिंग करण्याचा. प्राइस ॲक्शनचा यूज करून ट्रेडिंग करा. नॉर्मल इंडिकेटर जे असतात, मूव्हिंग ॲव्हरेज, पिव्होट पॉईंट्स, RSI वगैरे, एवढे वापरा. तेवढ्याने तुम्हाला ट्रेडिंग तुमची चांगली होईल. पण जर तुम्ही जास्त इंडिकेटर्स लावले तर अशा प्रकारे तुमच्या चार्टवरती एक प्रकारचा कचरा किंवा एक प्रकारचा नॉईज होऊ शकतो. तर आता हे इंडिकेटर्स काढायचे कसे? तर सिम्पल आहे. जस्ट तुम्हाला इथे जायचं आहे आणि क्रॉसवरती क्लिक करत जायचं आहे. ते इंडिकेटर्स सगळे निघून जातील. हे बघा, सिम्पल आहे. तुम्हाला जस्ट जाऊन क्रॉसवरती दाबायचं आणि सपोज तुम्हाला एखाद्या इंडिकेटरची स्टाईल नाही आवडली, तुम्हाला तो कलरच नाही आवडला, तर इथे नॉर्मली सुपर ट्रेंडच्या सेटिंग्समध्ये जाऊन, इथे सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे तो कलर इथे देऊ शकता. सपोज मी ब्ल्यू केलं तर त्या ब्ल्यू कलरच्या लाईन्स येणार. जर मी ते ब्ल्यू कलर दिला तर ब्ल्यू कलरचं सगळं तुम्ही बघू शकता. आपल्याप्रमाणे ब्ल्यू कलरच्या लाईन्स चेंज होत चालल्यात. हे बघा, जिथे ग्रीन सिग्नल होता तिथे आता आपोआप एक प्रकारचा ब्ल्यू सिग्नल झालाय. तर या प्रकारे तुम्ही तुमची स्टाईल किंवा इंडिकेटरची स्टाईल, जर तुम्हाला कलर आवडतोय, सपोज तुम्हाला XYZ कलर आवडतोय किंवा तुमच्या सेटिंग्स तुम्हाला बदलायच्या, तर त्याही तुम्ही बदलू शकता या सेटिंग्समधून. तर हा सुपर ट्रेंड इंडिकेटर मी काढून टाकतो. आपण पुढच्या कॉलमवरती जाऊयात. तर आता पुढचा कॉलम आहे टेम्पलेट्सचा. तर टेम्पलेट्समध्ये काय असतं, तुम्हाला डिफॉल्ट टेम्पलेट्स मिळतात. तर टेम्पलेट्समध्ये सपोज तुमची एक स्ट्रॅटेजी आहे ज्यात तुम्ही RSI यूज करताय, VWAP यूज करताय आणि सपोज तुम्ही पिव्होट पॉईंट्स यूज करताय, तर ती स्ट्रॅटेजी दरवेळी तुम्ही जाऊन असे इंडिकेटर शोधून जर तुम्ही प्लेस करत बसला तर त्यातच तुमचे 5 मिनिट जातील. तर रेडीमेड अशा स्ट्रॅटेजीज तुम्ही इथे बिल्ड करून ठेवू शकता आणि त्यावरती जस्ट क्लिक केलं की तुमची स्ट्रॅटेजी जी काय आहे, तुमची जी काय स्ट्रॅटेजी आहे ती ते डिप्लॉय होऊन जाते. डिप्लॉय होऊन जाते म्हणजे काय, तुमचं एक टेम्पलेट तुम्ही बनवून ठेवता. तुमचं एक कॉम्बिनेशन, स्ट्रॅटेजीजचं कॉम्बिनेशन किंवा इंडिकेटर्सचं कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या सोयीने बनवून ठेवू शकता. जर सपोज मला हे कॉम्बिनेशन नको आहे, मला सपोज पिव्होट्सचं कॉम्बिनेशन मी बनवून ठेवलं आहे ते हवं आहे, तर तुम्ही ते बघू शकता लगेच माझ्या पिव्होट्सचं कॉम्बिनेशन ओपन झालं. म्हणजे या चार्टला ते कॉम्बिनेशन अप्लाय होऊन गेलं लगेच.
तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं टेम्पलेट बनवू शकता. तर फ्री व्हर्जनमध्ये तुम्हाला एक टेम्पलेट ॲड करता येतं आणि जर तुमच्याकडे पेड व्हर्जन असेल तर तुम्ही असे कितीही टेम्पलेट बनवू शकता. माझ्याकडे पेड व्हर्जन आहे, सो तुम्हाला मी पेड व्हर्जनमध्ये कसं दिसतं ट्रेडिंग ते दाखवते. फ्री व्हर्जनमध्ये या लेफ्ट साईडच्या कोपऱ्यात ना बऱ्यापैकी ॲड्स येत राहतात. ॲड्स त्या तुम्हाला सारखे डिस्टर्ब करतात, पण स्टार्टिंग पिरियडला ठीक आहे. तुम्ही जर फुल टाईम ट्रेडिंग करत असाल, जर तुमची कॅपिटल अबव फाईल म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही पेड व्हर्जनचा विचार करू शकता, नाही तर पेड व्हर्जनची जास्त गरज नाही आहे. यानंतर आपण इथे पाहू शकतो, आपण नेक्स्ट कॉलमकडे जाऊयात. त्यानंतर कॉलम आहे अलर्टचा. अलर्ट्सचा कॉलम म्हणजे काय, सपोज तुम्ही जॉब करता, सपोज तुम्ही जॉबला आहात, बिझनेस करता, तुमच्याकडे सारखं मार्केट ट्रॅक करण्यासाठी वेळ नाही आहे, तर तुम्ही सिम्पली इथे अलर्ट लावू शकता. म्हणजे सपोज मला निफ्टी अराउंड मला 17,400च्या आसपास आल्यानंतर मला एक अलर्ट हवा आहे. अलर्ट म्हणजे थोडक्यात काय, एक रिमाइंडर हवं आहे. तर तुम्ही नॉर्मली राईट क्लिक करा, इथे तुम्ही ॲड अलर्टवरती क्लिक केलं आणि क्रिएट बोलला. म्हणजे काय की निफ्टी जेव्हा क्रॉस करेल 17,400ला तेव्हा तुम्हाला एक अलर्ट येईल. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरची ॲप्लिकेशनवरती अलर्ट येईल, तुम्हाला मेसेज येईल, तुम्हाला ईमेल येईल आणि असे बऱ्याच टाईप्सचे अलर्ट्स येतात. तुमची मोबाईल वाजायला सुरुवात होतो, व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे की निफ्टी 17,400 क्रॉस करत चालली आहे, तर तुम्ही आता तुमचा जो अलर्ट ज्यासाठी लावलेला ती स्टेप तुम्ही घ्या. खूप इझी आहे, तुम्ही इथून सुद्धा अलर्ट लावू शकता. निफ्टी कंडिशन काय आहे, क्रॉसिंग. म्हणजे निफ्टी जेव्हा ती व्हॅल्यू क्रॉस करेल, व्हॅल्यू कुठली हवी आपल्याला, 17,400. ठीक आहे. तर त्यानंतर ऑप्शन काय, एकदाच किंवा प्रत्येक वेळी. जर तुम्हाला एकदाच क्रॉस केलेले हवे असेल तर तुम्ही एकदाच वरती क्लिक करा. जर तुम्हाला प्रत्येक वेळी अलर्ट हवा असेल 17,400 क्रॉस केल्यानंतर तर एव्हरी टाईम वरती क्लिक करा. तर एक्सपायरेशन डेट काय आहे बाबा, 15 तारखेला सॉरी, इथे आपण 20 तारखेपर्यंतचं बघूयात. म्हणजे 20 तारखेपर्यंत जर निफ्टीने क्रॉस केलं 17,400ला तर आपल्याला अलर्ट येऊन जाणार. त्यानंतर आपल्याला कुठे कुठे हवं आहे अलर्ट, नोटिफाय ॲप्लिकेशनवरती नोटिफिकेशन हवं आहे का, हवं आहे. ठीक आहे, गॉट इट. त्यानंतर तुम्हाला ईमेल हवा आहे का, हवा आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काय काय हवं आहे, साऊंड प्ले झाला पाहिजे का, झाला पाहिजे. ठीक आहे, ईमेल पण पाहिजे, SMS पण पाहिजे, तर तुम्ही ते पण करू शकता. इथे तुम्हाला एक अमाऊंट, एक अकाउंटवरती OTP वगैरे तो मोबाईलवरती ते ॲड करण्यासाठी. तर तुमच्या अलर्टला नाव काय पाहिजे बाबा, सपोज मला पाहिजे निफ्टी क्रॉसिंग 17,400. तर तुम्ही ते तुमच्या अलर्टचं नाव देऊ शकता. इथे तुमचा मेसेज पण टाईप करू शकता. सपोज मला सेल निफ्टी, सपोज मला त्या पॉईंट नंतर निफ्टी शॉर्ट करायचे, तर मी ते नॉर्मली सेल निफ्टी असा एक मेसेज टाईप करून क्रिएटवरती क्लिक करू शकतो. त्यानुसार आपला अलर्ट क्रिएट होऊन जाईल लगेच. तर अलर्ट नंतर काय आहे, तुम्ही इथे बघा रिप्ले म्हणजे काय, जर तुम्हाला तुमची एखादी स्ट्रॅटेजी आहे की बाबा असं झाल्यानंतर मला बाय करायचं का सेल करायचं, तुम्ही बार रिप्लेमध्ये जाऊन ना तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज बॅकटेस्ट करू शकता. बॅकटेस्ट कशा करू शकता मी तुम्हाला इथे दाखवतो. ठीक आहे, सपोज आपण इथे क्लिक केलं तर तुम्हाला कुठपासून बॅक टेस्टिंग हवे, तर इथे सपोज मी क्लिक केलं तर तिथून पुढचे सगळे चार्ट्स गायब होतात आणि इथून पुढे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी चेक करू शकता. जस्ट तुम्हाला इथे क्लिक करून पुढचे कॅन्डल कशी बनते ते दिसतात, त्यावरती परत क्लिक केलं की पुढची कॅन्डल कशी बनते हे दिसतं, किंवा तुम्ही हे प्लेवरती पण ठेवू शकता. अशा प्रकारे या कॅन्डल्स बनतायत. म्हणजे आपल्याला लाईव्ह मार्केट कसं चालू असतं हे या बार रिप्लेमधून कळतं. म्हणजे तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी चेक करायची आहे की डेचा हाय कसा ब्रेक होतो, डेचा लो कसा ब्रेक होतो, तुमची XYZ स्ट्रॅटेजी असेल, काही VWAP, पिवोट्स, काही स्टॉकेस्टिक RSI वापरून तुम्ही जी ट्राय करता, तर इथे तुम्ही तुमचे बॅकटेस्ट करू शकता तुमच्या स्ट्रॅटेजीज. मार्केट कसं बिहेव करतं ॲक्च्युअल मार्केटमध्ये हे सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. पण हे फीचर सुद्धा पेड व्हर्जनमध्येच आहे. फ्री व्हर्जनमध्ये बार रिप्लेचा ऑप्शन येत नाही. तुम्ही डेलीच्या कॅन्डल्सला म्हणजे स्विंग ट्रेडसाठी तुम्ही बार रिप्ले वापरू शकता, पण इंट्राडेचा बार रिप्लेसाठी तुम्हाला फक्त पेड व्हर्जन घ्यावं लागेल. म्हणजे तुम्ही नॉर्मल जर तुम्हाला डेली बेसिसच्या कॅन्डल्सचा स्टडी करायचा असेल तर तुम्ही रिप्ले चार्ट वापरू शकता, म्हणजे बार रिप्ले फीचर वापरू शकता फ्री व्हर्जनला सुद्धा. पण जर तुम्हाला पेड व्हर्जन घेतलं तुम्ही तर तुम्हाला 5 मिनिटाचे कॅन्डल्स, 1 मिनिटाचे कॅन्डल्स पण बार रिप्लेवरती पाहता येतात. म्हणजे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज, इंट्राडे स्ट्रॅटेजीज बॅक टेस्टिंग करू शकता पेड व्हर्जनमध्ये. तर आता आपला ऑलमोस्ट जो वरचा कॉलम होता
चार्ट कुठे पाहायचा ते आपल्याला कळलं, टाईम फ्रेम कुठे सेट करायचे ते आपल्याला कळलं, कॅन्डल्स किंवा लाईन चार्ट कुठे पाहायचा ते आपल्याला कळलं, इंडिकेटर्स कसे लावायचे हे आपल्याला कळलं, इंडिकेटर्सचं टेम्पलेट कसं बनवायचं हे सुद्धा आपल्याला कळलं, त्यानंतर अलर्ट कसा लावायचा हे सुद्धा आपल्याला कळलं, त्यानंतर बार रिप्ले कसा पाहायचा हे सुद्धा आपल्याला कळलं. म्हणजे ऑलमोस्ट आपण हा वरचा सेक्शन कंप्लीट केला आहे. तर आता आपण जाऊया पुढच्याच वरच्याच सेक्शनमध्ये, आपण लेआउट. तर लेआउट म्हणजे काय, जर तुम्ही फ्री व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला एकावेळी एकच चार्ट पाहायला मिळतो, एकावेळी तुम्ही एकच चार्ट पाहू शकता लेआउटमध्ये. पण जर तुमच्याकडे पेड व्हर्जन असेल तर तुम्ही एकावेळी 2 चार्ट म्हणजे एकावेळी तुम्ही 2 चार्ट्स मॉनिटर करू शकता. इथे सपोज मी निफ्टी 50चा चार्ट पाहतो तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट पाहू शकतो, निफ्टी बँकचा किंवा बँक निफ्टीचा चार्ट मी इथे पाहू शकतो. तुम्हाला पाहिजे तो चार्ट तुम्ही पाहू शकता. इथे सपोज तुम्ही 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेमने चार्ट पाहताय तर इथे तुम्ही 15 मिनिट्सच्या टाइम फ्रेमने चार्ट पाहू शकता. म्हणजे वेगवेगळे चार्ट्स ॲट अ टाइम 2 तुम्ही चेक करू शकता. कारण की निफ्टी 50 किंवा बँक निफ्टी बऱ्यापैकी सेम चालतात. मग निफ्टीमधला जर एखादा सपोर्ट ब्रेक असं होत असेल तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा डाऊनसाईडचा मूव येऊ शकतो. सो 2 चार्ट्स पाहण्यासाठी तुम्हाला पेड व्हर्जन घ्यावं लागेल. जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 चार्ट्स, इथे तुम्ही बघू शकता 3 चार्ट्स पण ओपन होतात, किंवा जर तुम्हाला 4 चार्ट्स पाहिजेत ॲट अ टाइम तर तुम्ही 4 चार्टसुद्धा पाहू शकता. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला 4 चार्टसुद्धा पाहायला मिळू शकतात इथे. हे बघा 4 चार्ट्स तुम्ही ॲट अ टाइम मॉनिटर करू शकता तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूवरती. पण 4 चार्ट्स पाहण्यासाठी बऱ्यापैकी त्यापेक्षा 2 मॉनिटर्स असले तर बरं पडतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे ट्रेडिंग व्ह्यूचं पेड व्हर्जन असेल तर तुम्ही अनलिमिटेड टॅब्समध्ये ट्रेडिंग व्यू ओपन करू शकता. म्हणजे सपोज एखाद्या टॅबमध्ये निफ्टी ओपन केली, एखाद्या दुसऱ्या टॅबमध्ये गुगल क्रोमच्या एखाद्या दुसऱ्या टॅबमध्ये तुम्ही बँक निफ्टीसुद्धा ओपन करू शकता. किंवा तुमच्याकडे 2 मॉनिटर्स असतील तर दुसऱ्या मॉनिटरवरती सुद्धा तुम्ही ट्रेडिंग व्यू बिंदास्त पाहू शकता. तर याने काय होतं, तुम्हाला ॲट अ टाइम बरेचसे स्टॉक्स किंवा बरेचसे इंडेक्सेस ट्रॅक करता येतात लाईव्ह मार्केटमध्ये. तर यानंतर इथे तुम्हाला दिसतंय अननेम्ड असं लिहून येईल. तर तिथे तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुमचा जो चार्टमध्ये तुम्ही जेव्हा लाईन्स मार्क केल्यात, सपोज मी आता या चार्टमध्ये या लाईन्स अशा मार्क करून ठेवल्यात, ठीक आहे. आणि जर मी हे सेव्ह केलं आणि त्यानंतर मी कुठे पण गेलो, सपोज मी निफ्टीमध्ये लाईन्स मार्क केल्या, त्यानंतर मी मीडियाच्या यातमध्ये गेलो आणि परत मी जेव्हा निफ्टीमध्ये येईन तेव्हा या लाईन्स तशाच असणार आहेत. मग यामुळे काय होतं, तुम्ही केलेला ॲनालिसिस गायब होत नाही. जर काईटवरती वगैरे तुम्ही ट्रेडिंग व्यू यूज करत असाल, काईटवरचे चार्ट किंवा 0 द वरचे चार्ट, अपस्टॉक्सवरचे चार्ट तुम्ही यूज करत असाल तर तिथे तुमचा ॲनालिसिस तुम्हाला गायब झालेला दिसतो. तर ट्रेडिंग व्यूचा हा एक फायदा आहे की ट्रेडिंग व्यूवरती तुमचे चार्ट्स किंवा तुमचा ॲनालिसिस, तुमचे जे ड्रॉइंग्स तुम्ही केल्यात त्या गायब होत नाहीत. इथे तुम्ही क्लिक करून बघू शकता, तुम्हाला इथे ऑटो सेव्हचा पण ऑप्शन मिळतो. म्हणजे प्रत्येक 10 सेकंड्सला किंवा प्रत्येक 20 सेकंड्सला तुमचा चार्ट सेव्ह होत राहतो. मग ते एक बेटर राहतं की तुम्हाला तो चार्ट तुमचा सेव्ह करता येतो. इव्हन तुम्ही तुमचा चार्ट शेअर पण करू शकता. म्हणजे तुम्ही सपोज एखादा ॲनालिसिस केला आहे आणि तुमच्या मित्राला तो तुम्हाला पाठवायचा आहे तर तो तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. तुम्ही त्या ॲनालिसिसला पर्टिक्युलर नाव पण देऊ शकता किंवा तो एक्सपोर्ट पण करू शकता PDF फाईलमध्ये किंवा कुठल्याही फाईलमध्ये. त्यानंतर त्या पुढची फॅसिलिटी जी आहे ती आहे सर्च. तर सर्चवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, सपोज तुम्हाला इथे सर्च कुठलाही टूल सर्च करायचा आहे, सपोज मला इथे फिबोनाची रिट्रेसमेंट सर्च करायचं, तर तुम्ही जेव्हा नुसतं फिब सर्च करता तेव्हा तुम्हाला इथे फिब रिट्रेसमेंट असं लिहून येतं. म्हणजे तुम्हाला त्या नावाचे सगळे टूल्स तुमच्या समोर येतात. किंवा तुम्हाला इंडिकेटर्स हवेत तर तुम्ही डायरेक्टली इंडिकेटर सर्च करू शकता. किंवा तुम्हाला डायरेक्ट सपोज इथे लॉंग पोझिशन सर्च करायची, तर तुम्ही लॉंग सर्च केलं की ते तुम्हाला डायरेक्ट लॉंग पोझिशन येते. म्हणजे तुम्हाला यामध्ये सर्च करत बसायची गरज नसते. जर तुम्ही लहानपणी पॉवर पॉईंट वगैरे वापरलं असेल ना तर त्या टाईपचंच आहे. पेंट किंवा जे आपण लहानपणी कॉम्प्युटरवरती वापरायचो, पेंट, मायक्रोसॉफ्ट पेंट वगैरे, सेम त्या टाईपचं आहे. यामध्ये तुम्हाला ट्रायल अँड एरर करत करत शिकायचं आहे. तर सर्च बॉक्सचं आपल्याला कळलं एक क्विक शॉर्टकट. म्हणजे तुम्हाला जर शोधत बसायचं नसेल, तुम्हाला डायरेक्ट सपोज एखादी शॉर्ट पोझिशन सर्च करायची, तर जेव्हा तुम्ही सर्च करता तर तुम्हाला डायरेक्ट इथे शॉर्ट पोझिशन मिळते. त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची शॉर्ट पोझिशन इथे प्लेस करू शकता. त्यानंतर आपल्याला ऑप्शन मिळतो सेटिंग्सचा. तर चार्ट सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता. तुम्हाला सपोज बॅकग्राऊंडला वॉटरमार्क हवा असेल तर तो लावू शकता. वॉटरमार्क म्हणजे काय की तुम्हाला कुठला चार्ट चालू आहे ते कळतं. इथे वॉटरमार्कवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला लिहून आलं की निफ्टीचा 15 मिनिट्सचा टाइम फ्रेमचा चार्ट चालू आहे, निफ्टी 50 इंडेक्स आहे. पण तुम्हाला माहीतच असतं ऑलरेडी की तुम्ही काय बघताय, सो वॉटरमार्कची गरज नाही आहे. त्यानंतर सिम्बॉल्समध्ये तुम्ही जाऊन तुमचे कलर्स वगैरे बदलू शकता तुमच्या कॅन्डल्सचे वगैरे, पण त्याची पण गरज नाही. सेटिंग्सला तुम्ही जर हात नाही लावला तर ते बेटर राहील. आहे त्या सेटिंग्समध्ये काम करा, कारण की ज्या सेटिंग्स आहेत ऑलरेडी त्या व्यवस्थित आहेत. आणि अजून एक सेटिंग्स येतात, जेव्हा चार्टवरती तुम्ही राईट क्लिक करता तेव्हा अजून एक प्रकारच्या सेटिंग्स येतात. रिसेट चार्टने काय होतं, सपोज तुम्ही असा चार्ट एक झूम आउट केला आहे आणि तुम्हाला पटकन रिसेट करायचं आहे, तुम्ही डायरेक्टली जाऊन रिसेट चार्टवरती जेव्हा क्लिक करता तर तुमचा चार्ट आपोआप रिसेट होतो. म्हणजे आताच्या करंट पोझिशनला येतो.
त्यानंतर काय आहे, कॉपी प्राईस पेस्ट. जे काय तुम्ही ॲनालिसिस केलं तर तुम्ही ते कॉपी पेस्ट करू शकता. ॲड अलर्ट कसा करायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला ही पर्टिक्युलर स्क्रिप्ट वॉचलिस्टला ॲड करायची असेल तर तेही तुम्ही इथून करू शकता. त्यानंतर कलर थीम सगळ्यात महत्त्वाचं. कलर थीम तुम्ही बदलू शकता. सपोज तुम्हाला इथे लाईट म्हणजे व्हाईट थीम नको आहे, तुम्हाला डार्क थीम हवं आहे, तर तुम्ही डार्क थीम पण करू शकता. काही लोकांना व्हाईट थीम आवडते, काही लोकांना डार्क थीम आवडते. हा तुमचा पर्सनल प्रेफरन्स राहील, तुम्हाला कुठली थीम हवी. त्याने एवढा काही मोठा फरक पडत नाही. तुमची ट्रेडिंग तर बदलणार नाही. तुम्ही जर ब्लॅक बॅकग्राऊंड केला म्हणजे असं नाही की तुमच्या ट्रेडिंगमध्ये रातोरात खूप मोठा फरक पडेल, असं काही नाही. तो तुमचा एक पर्सनल व्ह्यू राहील. तुम्हाला कुठली थीम आवडते, डार्क थीम आवडते का व्हाईट थीम आवडते, त्या टाईप आहे. तुम्हाला जी थीम आवडेल ती तुम्ही चूज करा. मग मी व्हाईट थीममध्ये कम्फर्टेबल आहे, सो मी व्हाईट थीममध्ये काम करतो. त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो फुल स्क्रीन मोड. फुल स्क्रीन मोड म्हणजे काय, पहिले मी माझं व्हाईट थीम करतो. फुल स्क्रीन मोड म्हणजे जे आता तुम्हाला दिसते तर पूर्ण स्क्रीनवरती तो चार्ट दिसायला सुरुवात होते. म्हणजे जर तुम्हाला टॅब्स कुठले चालू आहेत वगैरे बघायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट फुल स्क्रीन मोड ऑन करू शकता. एस्केप बटन दाबल्यानंतर डायरेक्टली तो फुल स्क्रीन मोड ऑफ होऊन जातो. त्यानंतर दुसरा ऑप्शन एक येतो टेक अ स्नॅपशॉट. टेक अ स्नॅपशॉट म्हणजे काय की तुम्हाला जर हा फोटो या तुम्ही केलेल्या ॲनालिसिसचा फोटो जर कुठे शेअर करायचा असेल तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या फ्रेंड्सना किंवा तुम्हाला कोणालाही शेअर करायचं असेल, इथे नॉर्मली क्लिक करा, सेव्ह चार्ट इमेज करा. तुमची जी चार्ट इमेज आहे ती इथे सेव्ह होऊन जाईल. हे बघा आपल्याकडे डायरेक्ट चार्ट इमेज ती इथे सेव्ह झालेली आहे. तर असं सिम्पली तुम्ही इथे तुमच्या ॲनालिसिसचा फोटो काढू शकता. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे पब्लिश. पब्लिशवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला एक तुमची आयडिया, एक ट्रेडिंग व्ह्यूवरती एक प्लॅटफॉर्म आहे, एक फोरम आहे, तिथे बरेचसे ट्रेडर्स त्यांच्या आयडिया शेअर करतात, म्हणजे त्यांचा ॲनालिसिस शेअर करत असतात. जर तुम्हालाही त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमची आयडिया पब्लिश करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला लाईक्स कमेंट्स वगैरे येत राहतात. एक काइंड ऑफ त्यांनी एक फोरम बनवला आहे सगळ्या ट्रेडर्ससाठी. आता वरची लाईन तर आपली क्लिअर झाली. बऱ्यापैकी मी होप करतो की तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. जेवढ्या सिम्पल लँग्वेजमध्ये जमेल तेवढ्या सिम्पल लँग्वेजमध्ये मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आता जो हा कॉलम आहे, राईट साईडचा जो उभा कॉलम आहे, त्यामध्ये आपल्याला ना एकच गोष्ट महत्त्वाची, पहिली वॉचलिस्ट. तर यामध्ये तुम्हाला ना वॉचलिस्ट बनवता येते. तर इथे तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी सगळ्या वॉचलिस्ट माझ्याकडे तयार आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला अशा मल्टिपल वॉचलिस्ट बनवता येतात. जर तुमच्याकडे फ्री व्हर्जन असेल तर तुम्ही एक वॉचलिस्ट आणि एक टॅग लिस्ट म्हणजे अशी कलरची लिस्ट बनवू शकता. तर त्यामध्ये काय होतं, पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कलर्सचे टॅग्स आणि अनलिमिटेड तुम्ही लिस्ट बनवू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता बँक निफ्टीमध्ये मी पूर्ण बँक निफ्टीची लिस्ट बनवलेली आहे. तर इंडायसेसमध्ये मी सगळ्या माझ्याकडे जेवढ्या इंडियन मार्केटमध्ये इंडायसेस आहेत त्या सगळ्या मी यामध्ये घेतल्यात. म्हणजे की सगळ्या इंडायसेस माझ्याकडे आहेत, म्हणजे मी इझी लेवलला मार्केट ट्रॅक करू शकतो. निफ्टी 50ची मी एक वॉचलिस्ट बनवून ठेवली. म्हणजे निफ्टी 50मध्ये कुठले कुठले स्टॉक्स आहेत आणि त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस होत आहेत या सगळ्या गोष्टी माझ्याकडे इथे वॉचलिस्टमध्ये तयार आहेत. तसंच तुम्ही बघू शकता निफ्टी 100ची सुद्धा माझ्याकडे वॉचलिस्ट तयार आहे. म्हणजे निफ्टी 100मध्ये कुठले कुठले स्टॉक्स आहेत आणि त्यामध्ये काय काय परफॉर्मन्स ते स्टॉक्स देत आहेत. सो यावाईज मला काय होतं, यामुळे मला स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्ट करायला मदत होते. माझ्याकडे जर स्टॉक्सची लिस्टच नसेल तर मी ॲनालिसिस नाही करू शकत. मी नॉर्मली काय करतो, अडानी ग्रीनवरती क्लिक करतो किंवा कुठल्याही स्टॉकवरती क्लिक केलं आणि जस्ट मी डाऊन एरो क्लिक करत गेलं की माझ्यासमोर डायरेक्ट चार्ट ते येत राहतात. मग त्यानुसार माझे लगेच मला दिसून येतं की इथे कुठला पॅटर्न आहे, कुठला पॅटर्न बनतोय किंवा कुठल्या प्रकारची प्राइस ॲक्शन बनते. जर बाबा एखाद्या मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हर बनतंय का, तर नॉर्मली डाऊन एरोने तुम्हाला असे मल्टिपल स्टॉक्सचं ॲनालिसिस करता येतो. तसंच माझ्याकडे निफ्टी 156 म्हणजे जे निफ्टीचे फ्युचर FNOचे जे 156, आता अराउंड 190 स्टॉक्स आहेत FNOमध्ये. पण जेव्हा मी ही वॉचलिस्ट बनवलेली तेव्हा 156 स्टॉक्स होते FNO सेगमेंटमध्ये. तर त्यांची सुद्धा माझ्याकडे लिस्ट आहे. जर मला फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायची असेल स्टॉक्समध्ये तर माझ्याकडे तीही लिस्ट तयार आहे. म्हणजे मला असं शोधण्यात वेळ घालवत नाही, मी माझ्याकडे सगळ्या गोष्टी तयार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझे 2 दिवस गेलेत. म्हणजे कुठले कुठले स्टॉक्स कुठल्या सेगमेंटमध्ये येतात तर त्याचं मी सॉर्टिंग व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. तर एखादा फुल टाईम ट्रेडर असेल ज्याच्याकडे ऑलरेडी पेड व्हर्जन आहे तर तुम्ही सुद्धा अशी एक वॉचलिस्ट तयार करून ठेवा. खूप इझी जातं स्टॉक सिलेक्शन करणं. तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे इव्हन निफ्टी 200ची सुद्धा वॉचलिस्ट तयार आहे. मग त्यामुळे काय होतं, मला जर सपोज निफ्टी 50मध्ये काम नाही करायचं, मला थोडंसं वास्ट माझी युनिव्हर्स करायचे स्टॉक युनिव्हर्स, तर मी निफ्टी 200 म्हणजे इंडियामधले जे सगळ्यात मार्केट कॅप वाईज जे 200 स्टॉक्स आहेत टॉपचे त्यामध्ये जर मला ट्रेडिंग करायचे तर मी त्यामधला एखादा स्टॉक सिलेक्ट करून त्यामध्ये इन्व्हेस्ट किंवा स्विंग ट्रेड घेऊ शकतो. तर असंच माझ्याकडे निफ्टी 500ची पण स्टॉक लिस्ट आहे, ऑटो सेक्टरची स्टॉक लिस्ट आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता ऑटो सेक्टरमध्ये कुठले कुठले स्टॉक्स आहेत, MRF, बॉश लिमिटेड, मारुती, M&M, बालकृष्णा इंडस्ट्रीज वगैरे सगळ्या स्टॉक्सची माझ्या लिस्ट तयार आहे. तर यामुळे काय होतं, मला ॲनालिसिस करताना सोपं जातं, कुठला सेगमेंट कसा परफॉर्म करते हे पाहायला मला सोपं जातं. इव्हन तुम्ही बघू शकता
IT सेक्टरची सुद्धा वॉचलिस्ट माझ्याकडे तयार आहे. माइंडट्री, एम्फसिस, इन्फोसिस, विप्रो, HCL टेक, अशा तुम्ही गोष्टी ठेवू शकता तुमच्या वॉचलिस्टमध्ये. तर ह्या राईट कॉलममध्ये आपल्याला फक्त वॉचलिस्टच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला अलर्ट्स मिळतात. मग अलर्ट्स आपण कुठले अलर्ट्स लावलेत, हे जे मगाशी आपण 2 अलर्ट्स लावलेले ते डिलीट करायचे असेल तर मी इथून डिलीट करू शकतो, आणि ॲड करायचे असेल तर तुम्ही इथून ॲड करू शकता ते अलर्ट्स. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत राईट कॉलममध्ये त्या जास्त आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. त्या काइंड ऑफ फोरमसाठी कामी येतात, तिकडे आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही. तर थोडक्यात काय, आपण वरचा एक रो कंप्लीट केली आणि एक हा कॉलम कंप्लीट केला. वॉचलिस्ट कशी बनवायची, वॉचलिस्ट एडिट कशी करायची, वॉचलिस्टमध्ये जाऊन सिम्पल आहे ॲड करत जायचे स्टॉक्स, त्याप्रमाणे तुमची वॉचलिस्ट बनवून जाईल. तर त्यानंतर आपण आता जाऊयात डायरेक्ट लेफ्ट कॉलमला. तर लेफ्ट कॉलम तुम्ही बघू शकता, जर लहानपणी तुम्ही मायक्रोसॉफ्ट पेंट वगैरे यूज केलं असेल सेम त्यासारखा दिसतोय. ब्रश, टूल्स किंवा कलर्स वगैरे त्या टाईप सेम तुम्हाला इथे दिसू शकतं. तर लेफ्ट कॉलममध्ये काय काय करावं लागेल, लेफ्ट कॉलममध्ये काय काय गोष्टी आहेत या आपण बघूया. प्राइस ॲक्शनसाठी किंवा ड्रॉइंगसाठी हा लेफ्ट कॉलम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला 4-5च गोष्टी लागणार आहेत, पण मी सांगून ठेवतो तुम्हाला. इथे तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथे क्रॉसचं साईन येतं, डॉटचं साईन येतं, ॲरोचं साईन येतं आणि इरेझर. जर तुम्हाला सपोज ॲरो हवा असेल तर तुम्ही ॲरो चूज करू शकता. जर तुम्हाला क्रॉस साईन हवं असेल तर तुम्ही क्रॉस साईन चूज करू शकता. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला तुमचा माऊसचा जो ॲरो आहे तो ॲरो हवा आहे का क्रॉस साईन हवा आहे, एवढं सिम्पल, त्यामध्ये काहीच नाही आहे. त्यानंतर ही जी लाईन येते ती इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला ट्रेंड लाईन मार्क करायची असेल तर पहिली लाईन जी आहे ती ट्रेंड लाईन. जर ट्रेंड लाईन मार्क करायची असेल, क्लिक करून जस्ट तुम्ही असं एक ओढलं तिकडे की एक ट्रेंड लाईन बनते. तर ट्रेंड लाईन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 2 गोष्टी आपल्याला खूप लागणार आहेत, एक ट्रेंड लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. तर ट्रेंड लाईन कशी आखायची हे तुम्हाला कळलं. ट्रेंड लाईन म्हणजे काय की ज्या पॉईंटला सगळ्यात जास्त वेळा सपोर्ट घेतला गेलाय तो एक ट्रेंडची लाईन, किंवा ज्या पॉईंटला सगळ्यात जास्त वेळा रेजिस्टन्स घेतला गेलाय ती एक लाईन. म्हणजे तुम्ही बघू शकता या 2 ट्रेंड लाईन्स मी कशा मार्क केल्या. सिम्पल आहे खूप. ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची इथे तुम्ही बघू शकता. ट्रेंड लाईनचा ऑप्शन येतो, त्यानंतर ॲरोचा ऑप्शन येतो. तो जास्त आपल्याला कामी नाही येणार. म्हणजे एक लाईन असते आणि त्यासमोर एक ॲरो असतो. त्यानंतर एक रेची लाईन येते, इन्फो लाईन, एक्सटेंडेड लाईन, या काहीच कामाच्या नाहीत. परत ट्रेंड अँगल त्याची पण काहीच गरज नाही आहे. हे जस्ट तुम्हाला एक शो ऑफसाठी किंवा तुम्ही यूज करू शकता करायचे असेल तर, पण त्याचा काही उपयोग नाही आहे मार्केटमध्ये. म्हणजे रिअल ट्रेडिंगमध्ये त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर तुम्ही काय करा, एकदा ट्रेडिंग व्ह्यू मस्तपैकी उघडून बसा आणि सगळे ट्राय करत बसा. म्हणजे ॲरो ओपन केला, अच्छा हा असं आहे, तर मग तुम्हाला लगेच कळेल की त्याचा यूज काय आहे. तुम्हाला फक्त इथे ड्रॉइंग करायची आहे वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये. तर त्यानंतर येते हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन महत्त्वाची. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, एखादा मला सपोर्ट मार्क करायचा आहे तर मी जस्ट क्लिक करून तिथे हॉरिझॉन्टल लाईन मारू शकतो. सपोज मला एखादा रेजिस्टन्स मार्क करायचा असेल, मी क्लिक करून तिथे हॉरिझॉन्टल लाईन मारू शकतो. मग हॉरिझॉन्टल लाईन, ट्रेंड लाईन या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि अजून एक तुम्हाला इथे दिसत असेल तर इथे खालती एक छोटीशी टूल बॉक्स आहे जे मी हलवू शकतो पाहिजे तिथे. तर ज्या ज्या गोष्टी तुम्ही अशा फेवरेट्समध्ये ॲड करता ना त्या इथे टूलबॉक्समध्ये ॲड होतात. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डेली बेसिसवरती लागतात त्या तुम्ही अशा ॲड करून ठेवा फेवरेट्समध्ये, आणि त्याचं एक टूलबॉक्स येईल ते तुम्ही कुठेही हलवू शकता. तुम्हाला जी जागा कम्फर्टेबल आहे तिथे तुम्ही ते ठेवू शकता. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या ड्रॉइंग्स डिलीट करायचे असतील तर सगळ्यात खाली इथे रिसायकल बिनचा किंवा डिलीटचा ऑप्शन येतो. इथून तुम्ही डायरेक्ट ड्रॉइंग्स डिलीट करू शकता किंवा तुमचे इंडिकेटर्स जे लावले ते सुद्धा डिलीट करू शकता. मग त्यानंतर यामध्ये बऱ्यापैकी अशाच गोष्टी आहेत. पॅरलल चॅनल तुम्हाला जर ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही इथून एक पॅरलल लाईन ड्रॉ करून ती खालती स्वाईप जेव्हा करता तेव्हा एक पॅरलल चॅनल तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. मग थोडक्यात तुम्हाला ड्रॉइंगचा एक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही चार्ट्सवरती ड्रॉइंग करून कसे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करताय हे तुम्हाला इथे दिसून येतं. त्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये इथे तुम्हाला पहिलीच गोष्ट दिसते फिबोनाची रिट्रेसमेंट. बऱ्याच जणांना फिबोनाची रिट्रेसमेंट माहीत असेल तर फिबोनाची रिट्रेसमेंट कशी ड्रॉ करायची, एक स्विंग लो घ्यायचा, एका स्विंग हायपर्यंत ते मार्किंग्स घेत जायचं. तर फिबोनाची रिट्रेसमेंट अशी मार्क करायची असते. आणि फिबोनाची रिट्रेसमेंटचा रूल काय आहे, 0.5 0.6 लेवलपासून एक मार्केटमध्ये रिव्हर्सल येण्याचे चान्सेस असतात. तर इथे तुम्ही बघू शकता आपण काय केलं, एक स्विंग लो घेतला आणि एक स्विंग हाय घेतला. त्यानंतर काय झालं, आपण हे फिबोनाची लाईन्स मार्क केलेलं. तर एक्झॅक्ट मार्केटने 0.6 लेवलपासून एक रिट्रेसमेंट घेऊन मार्केट वरती गेलं आणि रिट्रेसमेंट पण कुठे घेतली, एक्झॅक्ट 0.3 लेवलला. म्हणजे फिबोनाची लेवल्स एक प्रकारचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात. तर अशा प्रकारे तुम्ही फिबोनाची लेवल्स ड्रॉ करू शकता स्विंग ट्रेडिंगसाठी, इंट्राडे ट्रेडिंगसाठी. तुम्हाला जी टाइम फ्रेम हवी, जी कॅन्डलस्टिक हवी, डेची, 1 आवरची, 5 मिनिटाची, 15 मिनिट्सची, कुठलीही कॅन्डलस्टिक तुम्ही घ्या, त्यामध्ये तुम्ही फिबोनाची लेवल्स ड्रॉ करू शकता. कुठलेही टूल्स तुम्ही तिथे ड्रॉ करू शकता. आणि या टूल्ससाठी तुम्हाला काही पेड व्हर्जन घेण्याची गरज नाही. बेसिक व्हर्जनमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत.
तर फिबोनाची नंतर त्याच कॉलममध्ये कुठलीही गोष्ट, हे ट्रेंड बेस्ड फिबोनाची एक्सटेन्शन, पिच फॉर्क वगैरे काहीच गरज नाही. या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला डेली बेसिसच्या ट्रेडिंगसाठी लागतच नाही. तरी पण तुम्हाला करायचं असेल, तुम्ही असं क्लिक करून चेक करा की बाबा काय आहे हे. तुम्ही असं काही पण करून काही प्रॉब्लेम नाही आहे करण्यास, पण त्याचा जास्त यूज होत नाही डेली बेसिससाठी. फिबोनाची रिट्रेसमेंट आपल्याला लागते. फिबोनाची रिट्रेसमेंट मी माझ्या फेवरेट्समध्ये घेऊन बसलोय. तर तुम्हाला हे टूल्स ट्राय करायचे असतील तर तुम्ही ते टूल्ससुद्धा ट्राय करू शकता. असे वेगवेगळे टूल्स आहेत, त्याचा काही जास्त यूज नसतो, उलटं कन्फ्यूज होईल तुम्हाला. त्यानंतर त्याच्या खालचा जो कॉलम आहे त्यामध्ये तुम्हाला ब्रश, हायलायटर, रेक्टँगल, सर्कल, पाथ, कर्व, पॉलीलाईन, ट्रायंगल, आर्क असे बरेचसे कन्सेप्ट्स मिळतात. ब्रशने काय करू शकतो, ब्रशने आपण इथे अशी ड्रॉइंग करू शकतो. अशा प्रकारे ड्रॉइंग करू शकता तुम्ही चार्टवरती. तुम्हाला सपोज प्रेझेंट करताय तुम्ही चार्ट कोणाला, तुम्ही सपोज ट्रेन करताय कोणाला, तर अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता की मार्केट असं खालती आलं, वरती गेलं. याला म्हणतात ब्रश. नॉर्मल पेंटसारखं आहे, सिम्पल. त्यानंतर हायलायटरमध्ये काय, हा एरिया हायलाईट करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हायलाईट करू शकता. तर हायलायटर वगैरेची गरज नसते, ब्रशचा यूज होतो. त्यानंतर रेक्टँगल म्हणजे काय की तुम्हाला जर एखादा झोन मार्क करायचा असेल तर रेक्टँगल तुम्ही असं मार्क करू शकता की हा माझा नो ट्रेडिंग झोन आहे, या झोनमध्ये मी ट्रेडिंग करणार नाही. किंवा जर एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असेल जो तुम्हाला ड्रॉ करून ठेवायचा आहे तर तुम्ही रेक्टँगलने तो असा ड्रॉ करून ठेवू शकता. हा एक रेजिस्टन्स मी एक ड्रॉ करून दाखवला सिम्पल. तर अशा प्रकारे तुम्ही रेक्टँगलमध्ये ड्रॉ करू शकता. त्यानंतर काय आहे, सर्कल वगैरेची काही गरज नाही, पाथची गरज लागते कधी कधी. पाथमध्ये तुम्ही काय करू शकता, कुठल्या प्रकारे मार्केट मुवमेंट देतंय ते तुम्ही इथे ड्रॉ करून बघू शकता. म्हणजे एक प्रकारचे प्राइस ॲक्शनसाठीच यूज होतो. तुम्हाला तुमची प्राइस ॲक्शन, तुमची स्ट्रॅटेजी किंवा तुमचं चार्ट ट्रेडिंग इझी व्हावं म्हणून हे टूल्स इंट्रोड्यूस केलेले आहेत तुमच्यासाठी. त्यानंतर पुढचा रोमध्ये पुढचा कॉलम जो आहे त्यामध्ये टेक्स्ट, म्हणजे तुम्ही इथे टाईप करू शकता. सपोज तुम्हाला एखादी नोट टाईप करून ठेवायची की बाय अबाव 800, तर ती तुम्ही इथे टाईप करून ठेवू शकता. म्हणजे एक प्रकारचा तुम्हाला एक रिमाइंडर राहतो तिथे चार्टवरतीच की तुम्हाला हा स्टॉक 800च्या वरती गेल्यानंतर बाय करायचा. एक प्रकारचं रिमाइंडर म्हणू शकता किंवा नोट्स म्हणू शकता. तर त्या तुम्ही इथे टेक्स्टमधून टाईप करून ठेवू शकता. मग इथे त्याच टाईपचे ऑप्शन्स आहेत. ट्विट म्हणजे काय की एक ट्विट तुम्ही लिंक टाकू शकता, इथून डायरेक्ट ट्विटरवरती तुम्ही लिंक टाकू शकता. तर या सगळ्या गोष्टी मी तर यूज नाही केल्या, कधीच नाही यूज केल्या मी. पण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता यामध्ये काय काय. जर काही इंटरेस्टिंग असेल तर तुम्ही सुद्धा मला सांगा, मला पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर यानंतर त्याच्या खालती आपल्याला दिसतात पॅटर्न्स म्हणजे काय की एक प्रकारचे असे पॅटर्न्स तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता मार्केटमध्ये. ज्या पॅटर्नमध्ये मार्केट मूव्ह होतं ते तुम्ही पॅटर्न्स इथे ड्रॉ करून ठेवू शकता. सपोज तुम्हाला इथे हेड अँड शोल्डर दिसतोय, इथे दिसत नाही पण सपोज दिसतोय, तर इथे तुम्ही एक लेफ्ट शोल्डर, एक हेड आणि एक राईट शोल्डर असं मार्क करून ठेवू शकता. मग यामुळे काय होतं, तुम्हाला एक चार्ट बघताना रीडिंग सोपी होऊन जाते. हा पण कॉलम मी कधीच यूज केला नाही. मी सिम्पली जेवढ्या गोष्टी इथे खालती दिसत आहेत, रेक्टँगल, हॉरिझॉन्टल लाईन, ट्रेंड लाईन, पोझिशन, लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन आणि फिबोनाची रिट्रेसमेंट, एवढ्याच गोष्टी मी वापरतो डेली बेसिसला. बाकीचं मी कधीच यूज केलं नाही. पण तुम्हाला जर यूज करायचं असेल तुम्ही ट्रायल अँड एरर करू शकता. यामध्ये काही लॉस काहीच नाही. तुम्ही नॉर्मली येऊन एक प्रकारचं ड्रॉइंग टूल आहे असं समजून चाला आणि तुम्हाला जे वाटतं ते टूल्स यूज करून बघा. यानंतर जे खालती कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला प्रेडिक्शन वगैरे करू शकतो. म्हणजे सपोज तुम्ही एखाद्या पोझिशनमध्ये लॉंग जात आहे, म्हणजे एखादा स्टॉक तुम्ही बाय केलाय, तर सपोज तुम्ही इथे बाय केलाय तर इथे तुम्ही टार्गेट वगैरे सेट करू शकता. सपोज तुमचा स्टॉप लॉस या लेवलच्या खालती आहे, तर हे थोडंसं ॲडव्हान्स लोकांसाठी आहे पण समजून घ्या. सपोज तुमचा स्टॉप लॉस इथे आहे, तुमची एंट्री इथे आहे आणि तुमचं टार्गेट हे आहे, तर इथे तुम्हाला दिसतंय रिस्क रिवॉर्ड रेशिओ. म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशिओ तुमच्या त्या ट्रेडमध्ये किती तुम्ही फॉलो करताय, तर 2.16चा. म्हणजे सपोज तुम्ही 1:2च्या रिस्क रिवॉर्डने काम करताय तर तुम्हाला तुमच्यासाठी हा ट्रेड परफेक्ट आहे. तर असंच एक शॉर्ट पोझिशनचं पण बघूयात. त्यानंतर जे शॉर्ट पोझिशन आहे तिथे तुम्ही शॉर्ट पोझिशन बनवू शकता. सपोज आपण इथे एक शॉर्ट पोझिशन बनवली, आपला स्टॉप लॉस इथे आहे आणि आपल्याला रिस्क रिवॉर्ड हवा आहे 1:2. तर इथे तुम्ही बघू शकता सिम्पली आपल्याला इथे पण रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 मिळाला आहे. मग क्वांटिटी कशी चूज करायची, इथे अजून एक ऑप्शन मिळतो क्वांटिटीचा. तर सेटिंग्समध्ये जायचं. त्याच्या सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुमची सपोज कॅपिटल आहे 5 लाख, अकाउंट साईज प्लेस करायची 5 लाख, त्यानंतर लॉट साईज 1, ठीक आहे. आणि तुम्ही दिवसाला किती रुपयाची रिस्क घेताय, एका ट्रेड मागे तुम्ही सपोज 5,000 रुपयाची रिस्क घेताय, तर इथे तुमची रिस्क इनपुट करायची. म्हणजे तुमची रिस्क टाकायची की मला बाबा दिवसाला 5,000 रुपयाचीच रिस्क घ्यायची. तर त्यानंतर तुम्ही जेव्हा ओकेवरती क्लिक करता तर तुम्हाला इथे क्वांटिटी येते 389. म्हणजे तुम्ही फक्त 389 क्वांटिटीनेच काम करायचे. जेव्हा तुमचा 389 क्वांटिटीला 12 रुपयाचा स्टॉप लॉस हिट होईल, मग थोडक्यात बघा 389 ×
₹12 स्टॉप लॉस, तर तुमचे 4068 रुपयात जात आहेत फक्त. म्हणजे थोडक्यात तुमची जी रिस्क आहे 5000 रुपयाची त्यापेक्षा जास्त तुमचे पैसे जात नाहीत. तर यासाठी तुम्हाला दरवेळी कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. हे खूप लोकांना माहीत नाही. यावरती मी एक स्पेशल छोटासा व्हिडिओ बनवेन नंतर. तर थोडक्यात मी सांगितलं, तुमची अकाउंट साईज टाका, रिस्क किती घेताय टाका, आणि त्याप्रमाणे क्वांटिटी जी तुम्हाला इथे लिहून येईल 389 तेवढीच क्वांटिटी घ्या, त्यापेक्षा कधीच जास्त क्वांटिटी घेऊ नका. मग तुम्ही लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंगमध्ये टिकून राहाल. यानंतर आपण पाहूयात त्यामध्ये अजून काय काय ऑप्शन्स आहेत. तर फोरकास्ट काहीच गरज नाही. डेट रेंजने काय होतं माहिती आहे का, डेट रेंज सपोज तुम्हाला इथून इथपर्यंत किती दिवसांचा पिरियड आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळतो. म्हणजे 5 दिवस 4 तासांचा पिरियड आहे हा, म्हणजे 92 कॅन्डल्स यामध्ये बनल्यात. तर हे आपल्याला पाहायला मिळतं डेट रेंजमध्ये. तर डेट रेंज नंतर अजून एक आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो, तो म्हणजे प्राइस रेंज. प्राइस रेंज म्हणजे काय की तिथून त्या पॉईंटपर्यंत किती प्राइसची मुवमेंट झाली. इथे तुम्ही बघू शकता 25 रुपयाची मुवमेंट झाली. आपण जो एरिया आपण मार्क करू त्या एरियाची प्राइस रेंज आपल्याला दाखवतो प्राइस रेंज. तर हे पण तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला प्राइस रेंज वगैरे बघायची असेल तर तुम्ही वापरू शकता. पण त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळते ते डेट अँड प्राइस रेंज, म्हणजे डेट पण आणि प्राइस पण. म्हणजे थोडक्यात 30 रुपयाने प्राइस हल्ली, 30 रुपयाने प्राइस वाढली 6 दिवसात, 6 दिवस 1 तासात. तर थोडक्यात असं आहे डेट रेंज प्राइस रेंज तुम्ही कंबाईन वापरू शकता इथे डेट आणि प्राइस रेंजमधून. आणि डिलीट करणं पण सोपं आहे. त्या इंडिकेटरवरती किंवा त्या ड्रॉइंगवरती क्लिक करायचे आणि नॉर्मली रिमूव्हवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तर बार पॅटर्न्स, घोस्ट फीड, प्रोजेक्शन वगैरे याची काही गरज नाही आहे जास्त करून. त्यानंतर हे सगळे असे ॲरोज मिळतात तुम्हाला, एक सिम्बॉल्स मिळतात. जर तुम्हाला सिम्बॉल्स वगैरे वापरायचे असेल तुमच्या चार्टवरती तर ते तुम्ही असे वापरू शकता, पण त्याची पण काही गरज नाही आहे आय गेस. पण जरी तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर एक स्केल सारखी दिसते मेजर, तर ही स्केल सारखी लागते आपल्याला. मेजर म्हणजे काय की सपोज यावरती मी क्लिक केलं आणि इथून मी इथपर्यंतचा एरिया बघितला तर तो एरिया मेजर करतं. म्हणजे जे डेट रेंज आणि प्राइस रेंज होतं त्यासारखंच, पण 27 रुपयाने हा स्टॉक वाढलाय 4 दिवसात. तर हे तुम्ही लगेच गायब होतं. म्हणजे नॉर्मली दुसरीकडे कुठेही क्लिक केलं की ते गायब होऊन जातं. तर याचा पण आपल्याला बऱ्यापैकी यूज होतो. मेजरचा यूज बऱ्यापैकी होतो आपल्याला एक रेंज बघण्यासाठी की किती पॉईंट्सचा डिफरन्स आहे यामध्ये वगैरे, किती पॉईंट्सचा गॅप अप झाला आहे, किती पॉईंट्सचा गॅप डाऊन झाला आहे, या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला या स्केलचा उपयोग होतो. जर तुम्हाला हा चार्ट झूम करायचा असेल, म्हणजे तुम्हाला झूम करायचं असेल तर तुम्ही इथून झूम करू शकता. चार्ट झूम आउट करायचं असेल झूम आउट करू शकता. इथे तुम्हाला झूम करता येतो तुमचा चार्ट, झूम इन करता येतं, झूम आउट करता येतो. पण त्याऐवजी तुम्ही नॉर्मली जरी स्क्रोल केलं आणि इथून प्राइस रेंज अशी वाढवली तरी तुम्हाला चार्ट तो झूम होतो. सो त्या झूमच्या बटनची गरज नाही. तुम्ही झूम आउट कितीही करू शकता तुमच्या माऊसने किंवा तुमच्या कीबोर्डवरती तुम्ही झूम आउट झूम इन करू शकता. सो त्याची काही गरज नाही. त्यानंतर मॅग्नेट म्हणजे काय, जो आपण मॅग्नेट प्लेस करतो आणि जर तुम्ही एक नॉर्मल लाईन मार्क केली इथे हॉरिझॉन्टल लाईन, तर त्याच्या सगळ्यात जवळचा जो क्लोजिंग पॉईंट आहे ना तिथे ते मॅग्नेट त्या लाईनला आपोआप नेतं. तर या मॅग्नेटची पण गरज मोस्टली नाही लागत आपल्याला. आपण तेवढं प्रिसाईज असतो आपण मार्किंगच्या बाबतीत, सो त्याची गरज नाही लागत. आणि जर तुम्हाला ड्रॉइंग मोडमध्येच थांबायचं असेल कायम तर तुम्ही या बटनवरती क्लिक करा. आणि जर तुमचे ड्रॉइंग टूल्स सगळे लॉक करायचे असेल तर या बटनवरती क्लिक करा. आणि या बटनने काय होतं, तुमचे ड्रॉइंग्स इंडिकेटर सगळे हाईड होऊन जातात. या बटनवरती क्लिक केलं की परत ते जे हाईड झालेले ते वापस आले. तर थोडक्यात इतकं इझी आहे. लहानपणी जसं आपण पेंट वापरायचं तसं तुम्ही ट्रेडिंगवरती प्रॅक्टिस करा, खेळा त्यासोबत, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे टूल्स कळतील, त्याचा उपयोग कळेल. पण हे जे बऱ्यापैकी एवढे जे टूल्स आहेत ते आपल्याला डेली बेसिसवरती लागतात. लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, ब्रश किंवा रेक्टँगल, हॉरिझॉन्टल लाईन, ट्रेंड लाईन, या 2 गोष्टी तर लागतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस करा. आता हा जो स्टार राहिला लास्टला, त्या स्टारवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता हे जे फेवरेट्सचं बार आहे तो डायरेक्ट गायब होऊन जातो. जर तुम्हाला तो बार नको असेल तर तो घालवा, जर पाहिजे असेल तर तो तुम्ही बार आणू शकता वापस. त्यानंतर इथे खालती तुम्हाला स्टॉक स्क्रीनर, पाईन एडिटर, स्ट्रॅटेजी टेस्टर आणि ट्रेडिंग पॅनल या गोष्टी दिसतात. तर त्याचा पण आपल्याला काहीच यूज नाही आहे. सिम्पली तुम्हाला ते इग्नोर करायचे. तुम्ही तिथे स्क्रीनर टाकू शकता किंवा तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी जर तुम्ही कोडिंग केली स्ट्रॅटेजीची एका स्वतः तर तुम्ही ते टाकू शकता, पण त्याची काही गरज नाही. नॉर्मल प्राइस ॲक्शनमध्ये स्ट्रॅटेजीज वगैरे काम करत नाहीत. तर त्यानंतर राईट साईडच्या कॉर्नरला मी एक सेकंड दाखवतो तुम्हाला. राईट साईडच्या कॉर्नरला खालती ते तुम्ही जो कुठला स्टॉक बघताय त्याची इन्फॉर्मेशन येते डिटेलमध्ये. मग त्यामध्ये कुठली न्यूज आली का इथे तुम्ही बघू शकता. 21 जूनला मार्केट चॅटर, लार्सन अँड टुब्रो, इन्फोटेक, माइंडट्री मर्जर, म्हणजे लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोटेक, माइंडट्री आणि लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या दोन्ही कंपन्यांचा मर्जर झाला. सो इथे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या न्यूज मिळतात. इथे डेची रेंज, बऱ्यापैकी त्या स्टॉकबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. व्हॉल्यूम किती आहे, ॲव्हरेज व्हॉल्यूम किती आहे, त्याचं फंडामेंटल्स पण आपल्याला इथे कळतात. पण फंडामेंटल्स पाहण्यासाठी नॉर्मली ट्रेडिंग व्यू वापरण्यापेक्षा तुम्ही मनी कंट्रोल वापरा. मनी कंट्रोल कसं वापरायचं यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवू शकतो पुढे जाऊन, जर तुमची डिमांड तशी असेल तर.
डिव्हिडंड्स किती देतात त्या कंपनी हे पण इथे आपल्याला सगळी फंडामेंटल्स माहिती कळते आपल्याला या इथे. त्यांनी परफॉर्म कसं केलं मागच्या 1 आठवड्यात, 1 महिन्यात, 3 महिन्यात, मागच्या 6 महिन्यात, आत्तापर्यंत जेव्हापासून तो स्टॉक आला आहे IPOमध्ये तेव्हापासून त्या स्टॉकने कसं परफॉर्म केलं किंवा 1 वर्षाच्या पिरियडमध्ये कसं परफॉर्म केलं. परत टेक्निकलला कुठला सिग्नल मिळतो आपल्याला, बाय सिग्नल मिळतोय का सेल सिग्नल मिळतोय हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं. परत इथे तुम्ही बऱ्यापैकी त्या कंपनीची प्रोफाईल, त्या कंपनीचा बॅकग्राऊंड काय आहे, कंपनी कोणी फॉर्म केली, ती कंपनी करते काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात कुठल्याही कंपनीच्या. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्यापैकी हा मोठा व्हिडिओ होता आणि जर तुम्हाला असेच कंटेंट हवा असेल पुढे तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे फीडबॅक सांगा. त्याप्रमाणे आपण नवीन नवीन व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यांना ट्रेडिंग व्ह्यूबद्दल माहिती नव्हती तर बऱ्यापैकी त्यांना, म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्रेडिंग व्ह्यू हे सॉफ्टवेअर काय आहे आणि त्याचा वापर कसा करायचा योग्य पद्धतीने हे कळलं असेल. थँक्यू सो मच.